भविष्यात नाशिक शहरात प्यायच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे। इथं इंदिरानगरचा जो बोगदा आहे, माझ्या मागे इंदिरानगर बोगद्याचं काम चालू आहे। इथं त्या हायवेवर उभा आहे आणि हे जो माझ्या समोर तुम्हाला हा जो पाईप दिसतोय ना, तेव्हा वरच्या उड्डाण पुलावर खूप जास्त प्रमाणात पाणी साचतं। कसं साचतं मला माहित नाही, आपल्या उड्डाण पुलावर खूप पाणी साचतं, ते काढून देण्यासाठीचा हा आउटलेट आहे। आता होतं असं आहे की हे पाणी म्हणजे एक प्रकारचा रिसोर्स आहे, पण आपल्याला हे पाणी त्रास देते कारण इथं ह्या पूर्ण रस्त्यावर ह्या पाण्यामुळे फ्लडिंग होतं। मी इथं जवळच राहतो, आम्हाला नेहमी त्या पाण्यातनं वाट काढावी लागते कारण त्याला जाण्यासाठी एक छोटंसं चेंबर दिलेलं आहे। तर हे पाणी जे आपल्यासाठी त्रास ठरतंय आज, ह्या शहरासाठी रिसोर्स होऊ शकतं। कसं, माझ्या मागे तुम्हाला खूप पाईप दिसत असतील, या सगळ्या पाईपांमधलं पाणी एका कॉमन मोठ्या पाईपमध्ये कलेक्ट करता येऊ शकतं। आणि मी आता जिकडं चालत निघालोय तिकडं NHAIच्या अखत्यारीत हा जो हायवे, याच्यात अशी खूप जागा असते आणि ह्या जागेत एक सोकपीट म्हणतात, ज्याच्यामुळे जे सगळं कलेक्ट केलेलं पाणी आहे ते आपल्याला भूजल वाढवण्यासाठी म्हणजे जमिनीत ते गाडता येतं। सो आपल्याकडे जे ॲक्विफर्स असतात ते रिचार्ज होऊ शकतील, याने फ्लड मिटिगेशन पण होईल आणि त्याच वेळी इथली भूजल पातळी म्हणजे शहराची भूजल पातळी पण वाढेल। कारण जे लोक इथे राहतात ते तुम्हाला सांगू शकतील की खूप मोठ्या प्रमाणात पूर येतो। आपल्याकडे विहीर पुनर्भरण असेल किंवा बोरवेल पुनर्भरण असेल, अशा गोष्टी शक्य नसतात कारण लोकांच्या बिल्डिंगमध्ये तेवढ्या जागा नसतात। पण ह्या ज्या मोठ्या जागा आहेत, शासकीय कार्यालय असतील किंवा खास करून NHAIचे जे हायवे, त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात ऑलरेडी पाणी येत असतं। तर दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत, फ्लड मिटिगेशन होत आहे, आपले पूर कमी होत आहेत आणि भूजल वाढत आहे। कारण भविष्यात नाशिक शहरात प्यायच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे। बेंगलोर शहर असेल, चेन्नई असेल, आता जवळ पुणे सुद्धा आहे की जिथं प्यायच्या पाण्याचा प्रश्न दर उन्हाळ्यात उद्भवायला लागला आहे। कारण आपले जे बोर आहे, जो आपला एक सेकंडरी सोर्स असतो लोकांच्या बिल्डिंग्समध्ये, त्याचं पाणी सुद्धा आटून जातं। खूप खोलवर आज बोरला पाणी लागतंय, तर आपल्याला ते टाळायचं असेल भविष्यात तर आजच काम करावं लागेल। तहान लागली म्हणून विहीर खणायची ही वृत्ती आपल्याला सोडून द्यावी लागेल। जे पर्यावरणप्रेमी असतील, पर्यावरणकर्मी असतील, शासकीय जे लोक असतील, जे याच्यात काम करत आहेत, ज्यांना भविष्यातला प्रश्न आजच सॉल्व्ह करायचा आहे, त्यांच्यासाठी ती खूप इझी आणि कमीत कमी पैशात होणारी ऍक्टिव्हिटी। म्हणजे एखादा लोकल जरी एखादी व्यक्ती आली तर ते हे सगळे पाईप कनेक्ट करून ते पाणी इथपर्यंत तुम्हाला आणून देऊ शकतात। सोकपीट ही ग्रामीण भागात खूप पूर्वीपासून केली जाणारी पद्धत आहे, खूप इझिली करता येण्याजोगं आहे। फक्त आपली सगळ्यांची, नाशिककरांची इच्छाशक्ती आणि आपण शासनाला जोर लावून आपण हे सांगितलं पाहिजे की आमच्या भविष्यातल्या प्यायच्या पाण्याचा प्रश्न आत्ताच सॉल्व्ह करा, आमच्या पुराचा प्रश्न आत्ताच सॉल्व्ह करा, या एका सोप्या पद्धतीने। धन्यवाद।